येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. अर्जावरून नवा वाद, जिल्हाधिकारी कार्यालयात भाजप काँग्रेस आमने सामने. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांच्या उमेदवारी अर्जावर संकट आलंय. अर्जावरील सूचक नागेश भोसले यांनी ही सही माझी नाही असा लेखी अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे दिल्यानं उमेदवारी अर्ज बाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यानंतर काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर गंभीर आरोप करत लोकशाही संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका केली आहे. आता दबावापोटी किडनॅप करून दबावाखाली आणून प्रचंड प्रकारच्या धमक्या देऊन खोटा अफिडेव्हिट सादर करणं किती वेळ लागतो. ह्याच्यामध्ये निवडणूक स्थगित केली पाहिजे, बिनविरोध होऊ नका देऊ, कारण का हे व्हॅलिड आहे, हे दबावापोटी झालंय. तर सचिन कल्याण शेट्टी म्हणाले, काँग्रेसकडे सूचकसाठी 4 नगरसेवक नाहीत, हे सोलापूरच्या खासदारांचं अपयश आहे. नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद मध्ये एवढे वेळ दिले असते ना, त्यांना ह्या 10 ठिकाणी सह्या मागायची गरज पडली नसती. कुठेतरी खासदारचं जे अपयश आहे, एवढ्या मोठ्या काँग्रेस पक्षाचे आज एवढे जिल्ह्यात एक काळ त्यांचा राज्य असायचा, आज 4 पलीकडे 5वी संख्या जात नाही. सदस्य मिळणं, सही करायला माणसं मिळणं अवघड झालंय. तसंच नागेश भोसले यांनी कोणतंही आमिष किंवा दबाव नसल्याचा दावा केलाय. सह्या बोगस आहेत, 100% आहे. आणि सूचक नाही तर बोगसच आहे. आणि मी पैसे कोणाची घेत नाही, मी पैसे पुरवतो. या घडामोडींनंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. फत्तेपूरकर यांचा अर्ज वैध की अवैध असा निकाल जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सायंकाळपर्यंत दिला नाही. महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या मान्यतेनं आणि सोलापूर अम्युचर्स खो खो असोसिएशन व किरण स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमानं नेहरूनगर शासकीय मैदानावर सुरू झाली खो खो स्पर्धा. सोलापूर, सांगली, पुणे आणि धाराशिवनं कुमार आणि मुली या दोन्ही गटातून प्रतिस्पर्धी संघावर मात करत दिली विजयी सलामी. सोलापूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागानं जिल्ह्यात अवैध हातभट्टी निर्मिती, मद्य विक्री आणि वाहतूक विरोधात विशेष मोहीम राबवत केली मोठी कारवाई. या कारवाईत 23,56,840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 64 गुन्हे दाखल करण्यात आले. फ्लाय 91 या प्रादेशिक विमान सेवेनं स्मार्ट बॅग 91 ही नवीन ग्राहक केंद्रित सेवा सुरू केली. प्रवाशांसाठी अतिरिक्त सामानाची प्रक्रिया अधिक सोपी, पारदर्शक, त्रासमुक्त आणि परवडणारी सेवा. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंवर गुन्हा दाखल करा, आमदार देवेंद्र कोठे यांची प्रतिक्रिया. सोलापूरच्या आदिला नदीबाबत प्रस्तावित रेड ब्लू लाईन रेखांकन प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी, आदिला नदी संघर्ष समितीची मागणी. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, पीपीडी, फ्री कलर, सर्व ॲडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ॲडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे, सोलापूर. मोबाईल 6399888822. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2BHK आणि 3BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर, जुळे, सोलापूर. संपर्क 77 800 43 800. बहुचर्चित शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि पंढरपूर तालुक्यांमध्ये तीव्र विरोध. माढ्यात शेतकऱ्यांनी भव्य मोर्चा काढत केलं शक्ती प्रदर्शन. आषाढी एकादशीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विठ्ठलाची महापूजा करू देणार नाही, शेतकऱ्यांनी दिला इशारा. अपात्र बहिणीकडून पैसे वसूल करणार नाही, मात्र ज्या पुरुषांनी योजनेचा लाभ घेतला त्यांच्याकडून वसुली करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील.
2 लाखांपर्यंतच्या शेतकरी कर्जमाफीला कॅबिनेटमध्ये मंजुरी, 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ. मात्र निवडणूक आचारसंहितेमुळे तूर्त घोषणा नाही. कांद्याला किमान 25 रुपये प्रति किलो हमी भाव. यापूर्वी विक्री केलेल्या कांद्याला अनुदान आणि मोठ्या प्रमाणावर सरकारी खरेदीच्या मागणीसाठी पुणे नाशिक महामार्गावरील आंबेगाव इथं महाविकास आघाडीकडून करण्यात आलं आंदोलन. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढेंकडून राज्यभरात कारवायांचा धडाका सुरूच. पुण्यातील भेसळयुक्त गूळ, नवी मुंबईतील केमिकलयुक्त आंबे जप्त. आतापर्यंत 32 जणांना अटक. झाड बॅग मॉल आता लगेच खरेदी आपल्या बजेटमध्ये. VIP, अमेरिकन टुरिस्टर, सॅमसोनाइट, टॉमी हिलफिगर, नॅशनल माइल्स, अप्पर केस आदी नामांकित ब्रँडच्या आकर्षक आणि स्टायलिश बॅग्स आता एकाच ठिकाणी उपलब्ध. भरपूर व्हरायटीज, 75% भरघोस डिस्काउंट, पार्किंग व लिफ्टची सोय. किंमत फक्त 199 रुपयांपासून पुढे. झाड बॅग मॉल 39/8 हेरिटेज गार्डन समोर, गांधीनगर चौक, 7 रस्ता, सोलापूर. संपर्क 82 37 90 1000. गुजरात राज्यामध्ये ड्रग्ज फॅक्टरीवरील मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी ड्रग्ज विरोधात मोठी कारवाई करत 80 कोटी रुपयांचे MD ड्रग्ज केले जप्त. तर कोल्हापुरातही राज्य उत्पादन शुल्क विभागानं धाडी टाकत 100 ठिकाणी केली छापेमारी. सहज उपलब्ध होणारी हातभट्टीची दारू अधिकृत करा, यामुळे शासनाला महसूल मिळेल आणि गोरगरिबांचे जीव वाचतील. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं वक्तव्य. कोल्हापूर इंधन दरवाढी विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं. निवेदन देण्यासाठी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न. शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक. विखे पाटील, तुम्ही लवकरच भिकेला लागणार. विखेंच्या बालेकिल्ल्यात खासदार संजय राऊतांचा विखे पाटलांवर घणाघात. मुंबईला पाणी पुरवठा करणारा अप्पर वैतरणा तलाव आटला. 40 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन. शुभमंगल सावधान. VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. नीट UGC 2026 पेपरफुटी प्रकरणाचे धागे दोरे आता अकोल्यापर्यंत पोहोचले. प्रसिद्ध RCC म्हणजेच रेणुकाई कोचिंग क्लासेस विरोधात विविध संघटनांचा आक्रमक पवित्रा. सर्वोच्च न्यायालयात 5 नवीन न्यायाधीशांची झाली नियुक्ती. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी 5 नवनियुक्त न्यायाधीशांना पदाची दिली शपथ. मान्सून अंदमानातून पुढे सरकला असून केरळमध्ये 4 जून रोजी दाखल होण्याचा अंदाज. तर राज्यात 10 जूनपर्यंत पाऊस येण्याची शक्यता. यंदा सरासरीपेक्षा 90% पावसाचा अंदाज. मी नसतो तर नेतन्याहू तुरुंगात गेले असते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहूंना सुनावलं. इस्रायलच्या वाढत्या हल्ल्यांवरून ट्रम्प यांची नाराजी.